तुमच्या जीवनाचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. चांगल्यांच्या संगतीमध्ये राहावं मन एकाग्र करण्याचा तिसरा उपाय. आणि मन एकाग्र करण्याचा चौथा उपाय तो म्हणजे इंद्रियांवरती विजय प्राप्त करावा. त्या ब्राह्मण देवाने सांगितलं, चंचुला अशा पद्धतीने जर तू केलं ना तर तुझं मन एकाग्र होईल. आणि या गोष्टी जर तुला शक्य नसेल तर तू निष्काम भावनेने भगवान शिवजींची कथा श्रवण कर. तुझं मन एकाग्र झाल्याशिवाय राहणार नाही. त्या चंचुलीने त्या ब्राह्मण देवाची पूर्ण कथा श्रवण केली. आणि श्रवण केल्यानंतर तिने सांगितलं की महाराज, भगवान भूत भावन भूतेश भोलेनाथाची कथा श्रवण केल्यानंतर माझ्या मनामध्ये भक्ती निर्माण झाली. मला आता इथून पुढे जीवन महादेवाच्या चरणावरती घालवायचंय. निष्काम भावनेने ती भगवान महादेवाची सेवा करू लागली आणि रात्रंदिवस ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू लागली. असं करता करता तिचं पूर्ण आयुष्य संपलं. मरणाचा काल जवळ आला आणि चंचुलाही मरण पावली. चंचुला मरण पावल्यानंतर भगवान भोलेनाथाचे दूत आले आणि तिला कैलास पर्वतावरती घेऊन गेले. कैलास पर्वतावरती गेल्यानंतर चंचुलेने त्रिनेत्रधारी भगवान महादेवाला पाहिलं. भगवान महादेवाला 5 मुख आहेत. ऐकून ठेवा, एकच नाही बरं का. भगवान महादेवाला 5 मुख आहेत आणि प्रत्येका मुखाला, प्रत्येका तोंडाला 3-3 नेत्र आहेत. त्रिनेत्रधारी महादेवाचं आणि भगवती पार्वती मातेचं दर्शन घेतलं. पार्वती मातेने चंचुलेला जवळ घेतलं आणि तिला आपली सखी बनवलं, तिला मैत्रीण बनवलं. असं करता करता काही दिवस निघून गेले. एक दिवस चंचुला पार्वती मातेच्या जवळ आली आणि चंचुलेने पार्वती मातेची स्तुती गायली. पार्वती मातेची स्तुती गायल्यानंतर पार्वती माता प्रसन्न झाली आणि चंचुलेला बोलते, चंचुला मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, माग, तुला काय मागायचंय. चंचुलेने सांगितलं, भगवती तुम्ही मला द्यायचं म्हणतात ना तर मला हेच द्या की माझ्या अगोदर माझा पती मेलाय. कथा लक्ष देऊ नाही का. माझ्या अगोदर माझा पती मेलाय. माझा पती महापापी होता. मेल्यानंतर माझ्या पतीची काय गती झाली ते कृपया करून तुम्ही मला सांगा. पार्वती मातेने चंचुलेला सांगितलं, चंचुला तुझ्या पतीने जीवनभर पाप केलंय, लोकांचे संसार उद्ध्वस्त केले आणि महापापी असल्यामुळे तो मेल्यानंतर भूत योनीमध्ये गेलाय आणि विंध्या पर्वतावरती तो नरक यातना भोगतोय. चंचुलेने ते ऐकलं. तिच्या मनाला खूप वाईट वाटलं आणि त्या चंचुलेने पार्वती मातेला विनंती केली, माते माझ्या पतीच्या उद्धारासाठी तुम्ही काहीतरी साधन सांगा. पार्वती माता बोलते, चंचुला तुझ्या पतीने जर भगवान भोलेनाथाची शिव महापुराणाची कथा ऐकली तर त्याचा भूत प्रेत योनीतून उद्धार होईल आणि त्याला दिव्य शरीर प्राप्त होईल. चंचुला बोलते, माझ्या पतीला शिव पुराणाची कथा कोण सांगेल. पार्वती माता म्हणे, चिंता करू नको, मी काहीतरी व्यवस्था करते. पार्वती मातेने डोळे बंद केले आणि नारदाचे मित्र, त्यांचं नाव होतं तुंबुरा, त्या तुंबुराचं ध्यान केलं आणि तुंबुरा पार्वती मातेच्या जवळ आले आणि आई साहेबांना विचारलं, बोला तुमची काय सेवा करू. पार्वती मातेने सांगितलं, तुंबुरा तुम्ही एक काम करा, ही माझी सखी आहे, ही माझी मैत्रीण आहे, हिच्या सोबत तुम्ही विंध्या पर्वतावरती जा. हिचा पती बिंदुक तिथं पिशाच बनलेला आहे, भूत बनलेला आहे, त्याला सप्तपाशामध्ये बांधा आणि त्याला शिव महापुराणाची कथा ऐकवा. पार्वती मातेला प्रणाम करून तुंबुराने चंचुलेला सोबत घेतलं आणि विंध्या पर्वतावरती गेले. विंध्या पर्वतावरती गेल्यानंतर वाळूचं व्यासपीठ तयार केलं आणि वाळूचं व्यासपीठ तयार केल्यानंतर ज्या टायमाला कथेची पूर्ण तयारी झाली त्या टायमाला विचित्र अशा प्रकारचा भूतांचा आवाज तुंबुराच्या कानावरती यायला लागला. ते विचार करतात की एवढा भयानक आवाज नेमका कुठून येतोय. असं करता करता त्यांना काळाकुट्ट पुरुष दिसला. तुंबुराने ओळखलं की हाच तो पिशाच आहे, चंचुलेचा पती बिंदुक आहे.
तुंबुराने काय केलं, त्याला ब्रह्मपाशामध्ये बांधलं आणि ब्रह्मपाशामध्ये बांधल्यानंतर व्यासपीठावरती विराजमान झाले. चंचुला मुख्य श्रोता बनून पुढे बसली आणि कथेचा दीप प्रज्वलित झाला. हजारो संत महात्मे ऋषीमुनी कथा ऐकण्याकरता आले. तुंबुरा शिव महापुराणाची कथा सांगतायत. असं करता करता एक दिवसाची कथा पूर्ण झाली आणि त्याचा एक पाश तुटला. दुसऱ्या दिवशी दुसरा पाश, तिसऱ्या दिवशी तिसरा पाश, असं करता करता 7 दिवसाची कथा पूर्ण झाली. त्या बिंदुक जो पिशाच बनला होता त्याचे 7ही पाश तुटले आणि एक दिव्य महापुरुष त्या ठिकाणी प्रगट झाला. आणि दिव्य महापुरुष प्रगट झाल्यानंतर त्याने तुंबुरांना प्रणाम केला. चंचूला विचारते, तुम्ही कोण आहात? त्याने सांगितलं, देवी तू मला ओळखलं नाही? अगं मी तुझा पापी पती बिंदुक आहे. आणि त्या बिंदुकाने सांगितलं की धन्य आहे कलियुगामध्ये शिव महापुराण, की या शिव महापुराण कथेच्या श्रवणाने माझ्यासारख्या पाप्याचा भूत योनीतून प्रेत योनीतून उद्धार झाला. त्यावेळेला नारद मित्र तुंबुराने चंचुलेला आणि बिंदुकाला आपल्या सोबत घेतलं आणि दोघांना सोबत घेऊन कैलास पर्वतावरती आले. दोघांनी भगवान भोलेनाथाचं दर्शन घेतलं आणि महादेवाने त्याला आपलं गण बनवलं. सुतजी बोलतात, शौनकजी आता मी तुम्हाला असं विचारतो की बिंदुकने एवढं पाप केलेलं होतं की तो प्रेत योनीमध्ये गेला होता, तरी सुद्धा शिव महापुराण ऐकून त्याचा उद्धार झाला. तेवढं पाप आपण करतो का? मग तेवढं पाप आपण जर करत नाही तर आपला उद्धार होईल की नाही? झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सगळ्यांनी निष्काम भावनेने भगवंताची कथा ऐकली पाहिजे. शौनक मुनी बोलतात, शिव महापुराण कथेचे विधी काय आणि शिव महापुराण कथेचे नियम काय? तर महात्म्याच्या शेवटच्या अध्यायामध्ये शिव महापुराण कथेचे नियम सांगितले जातात. नियम प्रत्येक गोष्टी करता ध्यानात घ्या. ज्याच्या करता नियम असतात त्याला माणूस म्हणतात, ज्याचा करता नियम नसतात त्याला पशु पक्षी म्हणतात. असं कधी ऐकलंय का तुम्ही की 10-15 बैल जमा झाले, सगळेच्या सगळे तुकोबांच्या सोहळ्यामध्ये वारीला गेले? माझं बोलणं कळतंय ना? बैल पंढरपूरला जात, बैल पंढरपूरला जात, बैल पंढरपूरला जात, माणसं जातात एवढंच मला म्हणायचंय. बैल जात. असं कधी ऐकलं का तुम्ही 5-50 म्हशी तयार झाल्या आणि सगळ्याच्या सगळ्या म्हशी शिव महापुराण कथा ऐकायला आल्या? ऐकलं का कधी? मंडपामध्ये म्हशी दिसतात का तुम्हाला? म्हशी कथा ऐकायला येत, म्हशी कथा ऐकायला येत, बाया कथा ऐकायला येतात. ज्याच्या करता नियम असतात त्याला माणूस म्हणतात, ज्याच्या करता नियम नसतात त्याला पशु पक्षी म्हणतात. माणसा करता प्रत्येक गोष्टी करता नियम आहे. आता माणूस नियमाने राहत नाही तो भाग वेगळा आहे. माणसाने सकाळी कसं उठावं आणि रात्री कसं झोपावं या सगळ्या गोष्टींचे नियम शिव महापुराणामध्ये आले. माणसाला सकाळी उठताही येत नाही आणि रात्री माणसाला झोपताही येत नाही. सकाळी झोपेमध्ये कसं उठावं ऐका. झोपेमध्ये उठल्यानंतर आपण ज्या पलंगावरती ज्या भाजेवरती झोपलेले आहोत ना, उठून बसावं. अजून डोळे उघडू नये. उठून बसल्यानंतर आपले जे 2 हात आहेत ना ते हात हातावरती घासावे, आपल्या डोळ्याला लावावे आणि हात डोळ्याला लावल्यानंतर डोळे उघडावे, हाताचं दर्शन घ्यावं आणि सर्वात पहिल्यांदा श्लोक म्हणावा, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले तू गोविंद आणि प्रभाते कर दर्शन. कराग्रे वसते लक्ष्मी. कराच्या अग्रभागाला कोण राहतं? बोला बोला, कोण राहतं? कर मध्ये सरस्वती आणि कर मूले तू. त्याच्यामुळे प्रभाते कर दर्शनम हा उठण्याचा नियम आहे. पण बरेच लोक तसे उठत नाही. बघा, एखाद्या माणसाला तंबाखू खायची सवय राहते, त्याच्यामुळे तो रात्री झोपताना तयारीने झोपतो. त्याची गादीवर उशा खाली तंबाखूची पुडी चुन्याची डबी. सकाळी झोपेतून उठतो, डोळे बी उघडत नाही आणि त्याला बरोबर माहित असतं कुठं ठेवली आहे. उशी खाली हात घालतो, तंबाखू काढतो, तंबाखू हातामध्ये ओततो, त्या तंबाखूला चुना लावतो, तंबाखू मळतो, तोंडात टाकतो आणि प्रभाते तंबाखू दर्शनम. बर का,
अशा पद्धतीने उठावं, जमिनीला पाय न लागता जमिनीच्या पाया पडाव्या, जमिनीची माफी मागावी, 7 वेळेला भगवंताचं नामचिंतन करावं आणि जमिनीवरती पाय ठेवावा. आंघोळ कशी करावी याच्याकरता नियम आहे का? तीर्थक्षेत्रामध्ये केलं जातं त्याला म्हणतात स्नान, आणि घरी बाथरूम मध्ये जी केली जाते ना तिला म्हणतात आंघोळ. स्नान कसं करावं नियम आहे. स्नान करत असताना ज्या पवित्र नदीमध्ये आपण स्नान करणार आहोत, सर्वात पहिल्यांदा त्या नदीचं दर्शन घ्यावं. नदीचं दर्शन घेतल्यानंतर त्या पाण्यामध्ये पाय टाकावा आणि कमरे बरोबर पाण्यामध्ये जावं. कमरे बरोबर पाण्यामध्ये गेल्यानंतर नाक बंद करावं, डोळे बंद करावे, भगवंताचं ध्यान करावं आणि डुबकी मारून जे केलं जातं त्याला म्हणतात स्नान. आणि घरी बाथरूम मध्ये केली जाते तिला काय म्हणतात? आणि खरं सांगू का, माणसांना आता आंघोळ बी व्यवस्थित करता येत नाही बरं. आंघोळ कशी करावी याच्याकरता नियम आहे. आंघोळ करत असताना ज्या बाथरूम मध्ये आपण पाणी घेतोय ना, तर ते पाणी 90% पाणी गंगाळ मध्ये असलं पाहिजे. पण आता बऱ्याच बाथरूम मध्ये गंगाळ पाण्याकरता सापडत. बाथरूम मध्ये काय राहतं? टब. कशाचा? प्लॅस्टिकचा. प्लॅस्टिकचा टब बाथरूम मध्ये राहतो. मला टेन्शन पडतं की जीवन माणसाला एवढं टप जातं तरी सुद्धा लोक टपचा नान सोडत नाही बरं का. गंगाळ मध्ये पाणी घ्यावं, पितळाचा तांब्या घ्यावा. आंघोळ करत असताना सगळ्यात पहिला तांब्या तळपायावरती टाकावा, दुसरा तांब्या गुडघ्यावरती टाकावा, तिसरा तांब्या कमरेवरती टाकावा, चौथा तांब्या डोक्यावरती खांद्यावरती टाकावा आणि 5वा तांब्या डोक्यावरती टाकावा. अशा पद्धतीने जे केलं जातं त्याला आंघोळ म्हणतात. पण आपण लोक बाथरूम मध्ये बसल्यानंतर नेमकं उलट करतो. आपण सगळ्यात पहिला तांब्या अशी इमानदारी 10 तारखेपर्यंत राहू द्या बरं का, मलाही बरं वाटेल. आपण सगळ्यात पहिला तांब्या डोक्यावर टाकतो. अशी आंघोळ केव्हा करता माहिती का तुम्हाला? ज्या वेळेला आपण एखाद्याला पोहोचून आलो, कुठे? ओढणार त्याला नाही, मधल्या स्टॉपला. एखाद्याला स्मशानभूमीमध्ये पोहोचून आलो, त्या टायमाला पहिला तांब्या डोक्यावर टाकून जी केली जाते तेव्हा तशी आंघोळ केली जाते. मग विचार करा की जे लोक पहिला तांब्या डोक्यावर टाकून आंघोळ करता त्या लोकांनी आतापर्यंत किती पोहोचवले असतील? हा आंघोळीचा नेम आहे. जेवण करताना नेम आहे. जेवण करताना काय नेम आहे? हिंदू धर्माचा माणूस जेवण करण्याकरता बसला तर हिंदू धर्माच्या माणसाने जेवत असताना ताटाला पाणी फिरवावं. ताटाला पाणी फिरवल्याशिवाय जेवण करू? तुम्हा सारख्या मायबापांच्या आशीर्वादाने दररोज आम्हाला समाजामध्ये फिरण्याचा योग येतो. समाजामध्ये फिरत असताना आम्ही जर जेवायला बसलो, जेवता जेवता जर ताटाला पाणी फिरवलं, एखादा सुशिक्षित बेकार जर बाजूला बसलेला असेल तर तो जेवण करता करता सहज प्रश्न विचारतो, महाराज महाराज तुम्ही जेवत असताना ताटाला पाणी का फिरवतात? त्याला म्हटलं, हे बघ, बाहेरच्या मुंग्या आतमध्ये येऊ नये त्याच्यामुळे आडवण लावतो म्हटलं. तसं काही नाही बरं. आपल्या लोकांचं नेहमी ताटाला पाणी फिरवावं. मी असं म्हणतो की दारुड्या माणसाचं डोकं चालतं, आपलं का चालू नाही? समजतंय ना? दारुड्या माणसाने पहिला ग्लास हातात घेतला, 4 थेंब का होईना कोणाला टाकतो? तुम्ही असे पाहता म्हणजे कथा संपल्यावर कार्यकर्ते आणून देतात ना मी टाकतो असा अर्थ लावू नका बरं. मी ते पाहिलंय म्हणून सांगतो. दारुड्या माणसाने पहिला ग्लास हातात घेतला, बोटा बोडवतो वशे वरजे फेकतो ना, मग ते देवालाच फेकतो. मग पेता पेता त्या पिठाडचं डोकं चालतं, आपलं का चालू नाही? ताटाला पाणी फिरवावं. त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर ज्या ताटामध्ये आपण जेवण केलं ना त्या ताटामध्ये हात धुवू नये. हे सगळं शिवपुराण कथेमध्ये आलंय बरं का. ताटामध्ये हात का धुवू नये? दुसऱ्या भांड्यात धुवावा, नाहीतर बाहेर कुठेतरी धुवावा. ताटामध्ये हात धुवू नये. ताटामध्ये हात धुतल्याने काय होतं त्याचं कारण असं आहे की जे लोक जेवण झाल्यानंतर ताटामध्ये हात धुता त्या माणसाला ब्रह्म हत्येचं पातक लागतं. म्हणून ताटामध्ये हात धुवू नये. ताटामध्ये हात धुवू नये. ताटाला पाणी फिरवावं. रात्री माणसाने कसं झोपावं याच्याकरता नियम आहे. सुख पाहिजे असेल तर माणसाचे पाय पूर्वेकडे पाहिजे झोपताना. शांती पाहिजे असेल तर माणसाचे पाय पश्चिमेकडे पाहिजे. आणि लक्ष्मी पाहिजे असेल तर झोपताना माणसाचे पाय हे उत्तरेकडे पाहिजे. दक्षिण दिशेला पाय करून माणसाने झोपू नये.
या सगळ्या गोष्टी करता नियम आहेत, मग शिव महापुराणा करता नियम नाहीत का? आहेत. शिव महापुराणा करता कोणते नियमित आहे का? सकाम अनुष्ठान असेल तर माणसाला मुहूर्त काढावा लागतो, आणि समाजाकरता लोकांना शांती मिळण्याकरता कथा ठेवलेली असेल तर कोणताच मुहूर्त काढण्याची गरज नाही. सुंदर मंडप टाकावा, या ठिकाणी टाकलेला आहे. सुंदर व्यासपीठ तयार करावं, जय भोले बाबा परिवाराने तरुण बांधवांनी बनवलाय. संगीत साथ देण्याकरता चांगले व्यक्ती आणावे, इथं माझ्यापेक्षा चांगले आहेत. आणि शिवपुराणाचा महत्वाचा मुद्दा आहे का? विद्वान वक्त्यालाच कथा सांगण्याकरता बसवावं. कोणाला? विद्वान वक्त्यालाच कथा सांगण्याकरता बसवावं. पण तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही विद्वानला बसवलं नाही, तुम्ही येड्याला वर बसवून दिलंय. आपल्याला काही येत नाही. कारण आमचे गुरुजी आळंदीला सांगायचे की मी खूप मोठा ज्ञानी आहे, असं जो लोकांना सांगतो ना, बाबांचं वाक्य आहे का? बाबा सांगायचे की मी खूप मोठा ज्ञानी आहे असं जो समाजाला सांगतो तो जगातला सगळ्यात मोठा अज्ञानी राहतो. विद्वान वक्त्याला तर शिव महापुराणा कथा सांगण्याकरता बसवावं. ज्या वक्त्याच्या मुखातून आपण कथा ऐकतोय त्या वक्त्यामध्ये साक्षात सूत मुनींचं दर्शन करावं. तदनंतर कथेचा श्रोत्यांकरता नियम आहे. पहिला नियम असा आहे की वक्ता ज्या टायमाला व्यासपीठावरती येतो, मी असो की कोणी असो, वक्ता ज्या टायमाला व्यासपीठावरती येतो तेव्हा मंडपातील श्रोत्यांनी उभं राहून त्याचं स्वागत करावं, अभिवादन करावं. श्रोत्यांकरता दुसरा नियम आहे की पहिल्या दिवशी ज्या जागेवरती बसून कथा ऐकली आहे 7 दिवसापर्यंत त्याच जागेवरती बसून कथा ऐकायची. म्हणून आपल्या जागेवरच बसून ऐकावी असं जर वाटत असेल तर आपण दुसऱ्याने बसू नये याच्याकरता आपण आपली जागा पहिल्यांदा राखून ठेवावी. नाही तर मग एखादी बाई येईल तुमची जागा धरेल आणि तुम्ही सांगा उठवा, मग जागा शे उठ, काल मी बटेल होतो उठ, बाबांनी सांगितले. तसं नाही. आपल्या जागेवर कोणी बसलेलं नसेल तर त्या जागेवरती बसावं, आणि नाही तर आपली जागा आपल्याला मिळावी याच्याकरता आपण आधी येऊन बसावं. 7 दिवसापर्यंत कथा चालते. 7 दिवसाच्या कथेमध्ये श्रोत्यांनी उपवास केला पाहिजे. काय केला पाहिजे? बऱ्याच कार्यकर्त्यांचे उपवास आहेत बरं का, तरुण पोरांचे. मग तो उपवास कशा पद्धतीने करावा आहे का? 7 दिवसापर्यंत फक्त हवेवरती राहावं. शक्य नाही का? मग पाणी पिऊन करा. शक्य नाही मग दूध पिऊन करा. ते भी शक्य नाही मग फलाहार घेऊन करा. तेही शक्य नाही. एक टाइम फराळ करा, एक टाइम जेवण करा. ते पण शक्य नाही. 2 टाइम जेवण करा. ते भी शक्य नाही. दिनभर चरा पण कथा ऐकायला या बरं का. शिवपुराण कथेचा नियम आहे का मायबा? शिवपुराण कथेमध्ये 7 दिवसापर्यंत उपवास केला पाहिजे, कथेचा नियम आहे. माझं वाक्य लक्ष देऊन ऐका. 7 दिवसापर्यंत कथेमध्ये उपवास केला पाहिजे, हा कथेचा नियम आहे. पण केलाच पाहिजे असा काही नियम नाही. खाऊन पिऊन कथा ऐकली तरी सुद्धा चालतं. उपवास करून जर आपल्या कथा ऐकण्यामध्ये विघ्न येत असेल तर माणसाने उपवास करू नये. कथेमध्ये ज्या ज्या वेळेला भजन होतं ना त्या वेळेला हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भगवंताचं काय करायचं? नामचिंतन करायचं. मग कथेमध्ये टाळी का वाजवायची? टाळी वाजवण्याचे काही कारण आहे. पहिलं कारण असं आहे की जे लोक कथेमध्ये हातावर हात मारून जोरात टाळी वाजवतात त्या लोकांना हार्ट अटॅकचा झटका येत नाही. कोणता झटका सांगितला मी? मग ज्याला कोणाला वाटत असेल आपल्याला अटॅक येऊ नये त्याने हाताने काय वाजवली पाहिजे? आता नका वाजवू, पुढे ऐका. कथेमध्ये टाळी का वाजवावी? जे लोक टाळी वाजवतात त्यांचा फायदा होतो आणि जे लोक टाळी वाजवत नाही त्यांचं नुकसान होतं. टाळी वाजून नामचिंतन करणाऱ्याचा काय फायदा होतो? तर त्यांच्या अंगातून पाप निघतात. ते पाप कुठे जातात? मंडपातच फिरतात. मग ते पाप कुठे जातात? जे टाळी वाजून देवाचं नाव घेत नाही त्यांच्या अंगात घुसतात.
म्हणून लोकांचे पाप आपल्या अंगामध्ये येऊ नये त्याच्याकरता हाताने काय वाजवली पाहिजे? टाळी का वाजवली पाहिजे? त्याचं अजून कारण आहे. आपले हे जे हात आहेत ना, या हातावरती कर्माच्या रेषा आहेत. त्या रेषांच्या माध्यमातून भविष्य पाहिलं जातं. भविष्य हातावरूनही पाहतात आणि भविष्य पायावरूनही पाहतात. म्हणून जुन्या काळामध्ये पहा तुम्ही, काका लोकांना माहिती आहे, मावशींना पण माहिती आहे, जुन्या काळामध्ये माणसं जर पोरगी पाहण्याकरता गेले तर असं म्हणतात त्या मुलीला पाय ओले करून बोलवायचे. खरंय ना? खरंय ना? पाय ओले करून का बोलवायचे? कारण पायाचा पुढचा भाग आणि टाच जमिनीला टेकल्यानंतर मध्ये खोलगट भाग शिल्लक राहतो. त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? चुला. बरं लाकडं घालत नाही तुम्ही तिथे. असं म्हणतात की ज्या बाईच्या किंवा माणसाच्या पायाला चूल पडते ना, ते भाग्यवान राहतात. ज्या बाईचं पायाच्या अंगठ्याचा बाजूचं बोट अंगठ्याच्या पुढे राहतं, ती बाई नेहमी नवऱ्याच्या पुढे पुढे चालते. आता पाहू नका, हा ट्राय घरी करायचा. अंगठ्याच्या बाजूचं बोट अंगठ्याच्या पुढे राहताना ती बाई नेहमी नवऱ्याच्या पुढे पुढे चालते. ज्या बाईची किंवा माणसाची पायाची करंगडी म्हणजे अंगठी जमिनीला टेकत नाही, ते लोक फुकट खाऊ राहतात. 7 दिवस दुसऱ्याच्याच घरी पंक्तीला येतात, एक दिवशी नाश्त्याला पण बोलवत नाही. आलं ध्यानात? ज्या माणसाच्या किंवा बाईच्या पायाचे बोट वाकडे तिकडे राहतात, हे खरं सांगतोय मी, ज्यांच्या पायाचे बोट वाकडे तिकडे राहतात ना, ते माणसं वरून गोड बोलतात आणि आतून कपटी राहतात. हे जसं पायाचं भविष्य तसं हाताचं भविष्य आहे. कोणतं आहे का? ही मधली जी रेषा आहे बरं का भैया, ही मधली जी रेषा आहे ना, हिला धन रेषा म्हणतात. माझी पाहून घ्या, कमी आहे. आपले कमी आहे. कशामुळे कमी आहे? किती बी चांगली कथा केली, पाकिटमध्ये नोटा कमीच येतात. पण टेन्शन घेऊ नका, आपली मोयद्याची कथा आमच्या तरुण भावांसाठी नोटांचा विचार नाही बरं का, टेन्शन घ्यायचं नाही. ही मधली जी रेषा याला म्हणतात धन रेषा. याच्यातून कळतं की आपल्याजवळ धन किती आहे. ही वरची जी रेषा हिला म्हणतात आयुष्य रेषा. याच्यावरून कळतं की कोण माणूस किती जगणार आहे. पुढे एका अंगठामध्ये मारला, वरून 4 बोट दाबले, अंगठामध्ये मारला, वरून 4 बोट मारले की साईडला रेषा पडतात. त्या रेषांवरून अंदाज काढायचा असतो. एक रेष पडली तर एक बायको, बाप रे बाप. आमचे तरुण पाहतायच्यात नवल नाही, दल्ला दल्ला बी देखील राहणार. अरे काय बाबा, तुमचा नंबर लागेल का आता? तुमचा लागणार नाही, आमच्या पोरांचा लागू द्या ना. बिचारे भोलेनाथाचे भक्त आहेत, नाही त्यांचा नंबर लागला तर त्यांना बी अंगाला भस्म लावावं लागेल आणि पाताळेश्वरावरच पर्णकुटी बांधावी लागेल. हा, म्हातारे सुद्धा पाहत होते. हा, आणि पाहतो गणपती चोरी चोरी देखील ना. तो मी त्याला केव्हाचा पाहतो, तो अशी जमलत होता. या हाताचं रेषाचं भविष्य आहे. मला म्हणायचं तात्पर्य काय, कथेमध्ये हातावर हात मारून टाळी वाजून मुखाने नामचिंतन केलं, फायदा काय होतो? वाईट कर्माच्या रेषा निघून जातात आणि त्या जागेवरती चांगल्या कर्माच्या रेषा येतात. टाळी वाजून नामचिंतन केलं पाहिजे. पुढे आहे का, कथेमध्ये एखादी भजन आवडलं ना, तर न सांगता, महाराजांच्या सांगण्याची वाट पाहू नये, न सांगता निसंकोच भावनेने जागेवरती उठून उभं राहावं आणि त्या भजनाच्या तालावरती पावली खेळावी, म्हणजे नाचावं. पण लोकांचा प्रॉब्लेम काय, आपण इथं म्हटलो ना मावशी नाचा, तर बाया म्हणतात महाराज आम्हाला नाचायची लाज वाटते. लोकांना या ठिकाणी नाचायची लाज वाटते आणि लग्नामध्ये नाचायची लाज वाटत, लग्नामध्ये नाचायची लाज वाटत नाही. म्हणजे ज्याची लाज वाटायला पाहिजे त्याची लाज वाटत नाही आणि ज्याची लाज वाटायला नको त्याची लाज वाटल्याशिवाय राहत नाही. कथेत नाचणं भारतीयांची संस्कृती आहे, कीर्तनात नाचणं भारतीयांची संस्कृती आहे, पण लग्नामध्ये नाचणं हे भारतीय लोकांची संस्कृती नाही. पुढे आहे का, जन्मदिवस वाढदिवस साजरा करणं हे भारतीय लोकांची संस्कृती नाही. आपल्या देशातील लोकांनी विदेशावरती आक्रमण केलं आणि विदेशातील लोकांनी आपल्या देशावरती आक्रमण केलं. आपल्या लोकांनी विदेशांवरती आक्रमण केलं तर आपल्या लोकांनी त्यांची संस्कृती चोरली आणि विदेशी लोकांनी आपल्या देशावरती आक्रमण केलं, त्यांनी आपली संपत्ती चोरली.
नाही तर आपल्या भारत देशामध्ये किती संपत्ती होते. अरे आपल्या भारत देशामध्ये जे जंगल होते ना ते सोन्याचे होते. जंगलामध्ये जे झाडं होते ते सोन्याचे होते. झाडाच्या ज्या फांद्या होत्या त्या सुद्धा सोन्याच्या होत्या. एवढंच नाही मायबाप, त्या फांद्यावरती बसणाऱ्या ज्या चिमण्या होत्या तर त्या चिमण्या सुद्धा सोन्याच्या होत्या. डाल डाल पर सोने की बसेरा ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा। डाल डाल पर सोने की तीर बसेरा ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा। जहाँ सत्य अहिंसा मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पथ बता देगा ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा। ताली त्या लोकांनी आपल्यावरती आक्रमण केलं, त्यांनी आपली संपत्ती चोरली आणि आपल्या लोकांनी त्यांच्यावरती आक्रमण केलं. आपण लोकांनी त्यांची संस्कृती चोरली. वाढदिवस साजरा करणं विदेशी लोकांची संस्कृती आहे. लग्नामध्ये नाचणं भारतीय लोकांची संस्कृती नाही, ही त्यांची संस्कृती आहे. लग्नामध्ये नाचायला लावलं तर मायमाऊलींना पुरुष वर्गाला लाज वाटत नाही आणि कथा कीर्तनामध्ये नाचायला लावलं तर लाज वाटल्याशिवाय राहत नाही. सूत मुनी बोलतात शौनकजी की कथेमध्ये निसंकोच भावनेने भगवंताचं जोर जोरामध्ये नामचिंतन करावं. निसंकोच भावनेने भगवंताचं नामचिंतन करावं. ते भजन आवडलं की भजनाच्या तालावरती उठून उभं राहावं आणि पावली खेळावी, आनंद लुटावा, नाचावं. हे सूत मुनींच्या मुखातून शौनक आदी ऋषी आणि 88,000 ऋषींनी ऐकलं आणि सगळेचे सगळे संत महात्मे मंडपात उठून उभे राहिले आणि भगवान महादेवाचं नामचिंतन करून सगळेचा सगळे आनंद लुटायला लागले. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः
सगळ्यांनी मोठ्या श्रद्धेने भगवंताचं नामचिंतन केलं आणि या ठिकाणी शिव महापुराणाच्या महात्म्याचा पूर्णविराम झाला. आता श्री सूत महाराज गुरुदेवांना वंदन करून शिव महापुराण कथेच्या विद्येश्वर संहितेच्या प्रथम खंडाला प्रारंभ करतात. प्रथम खंडाला प्रारंभ केल्यानंतर सगळ्यात पहिल्या श्लोकामध्ये भगवंताचं मंगलाचरण केलं गेलं. या शिव महापुराणामध्ये 12 खंड आहेत. ध्यानात घ्या, शिव महापुराणामध्ये 12 खंड आहेत, 7 संहिता आहेत आणि 24,000 श्लोक आहेत. म्हणून 12 खंड, 7 संहिता आणि 24,000 श्लोक आहेत. म्हणून शिवपुराणाच्या आरतीमध्ये वर्णन केलं गेलंय. 24,000 श्लोकों का सार यह पावन ग्रंथ कहाए, शिव की महिमा बतलाहे, हो जा पुनीत विषयों का जीत, जीवन सफल सब कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए, शिव पुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. 24,000 श्लोक आहेत. आणि शिव पुराण पापाचं हरण करणारा नाही, तर पापाच्या राशीच्या राशी जरी असल्या तरी सुद्धा त्या माणसाचं कल्याण करणार आहे. सूत मुनी बोलतात, शौनकजी, वर्तमान कल्पामध्ये जेव्हा सृष्टीचा प्रारंभ झाला त्या टायमाला 6 कुलाचे महर्षी आपसामध्ये वाद विवाद करू लागले की ही वस्तू श्रेष्ठ आहे आणि ती वस्तू श्रेष्ठ नाही. त्यांचा जो वाद होता तो विकोपाला गेला आणि त्यांचं गाऱ्हाणं घेऊन ते ब्रह्मदेवाच्या जवळ गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं कोण श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं वाद विवाद करण्यापेक्षा तुम्ही मृत्यू लोकामध्ये जा आणि प्रयाग नावाच्या क्षेत्रावरती तुम्ही ज्ञान यज्ञाचं आयोजन करा. ब्रह्मदेवाचं बोलणं ऐकून सगळे साधू संत महात्मे ऋषी मुनी प्रयाग क्षेत्रावरती आले आणि भगवंताच्या कथेच्या ज्ञान यज्ञाचं त्यांनी आयोजन केलं. हे शिव महापुराण आपल्यापर्यंत कसं पोहोचलं ऐका. हे शिव महापुराण सगळ्यात पहिल्यांदा भगवान महादेवाने प्रगट केलं. स्वतः महादेवाने प्रगट केल्यानंतर त्यांनी शिव महापुराण त्यांच्या वाहनला सांगितलं. त्यांचं वाहन कोण आहे काल पाहिलं ना आपण. महादेवाचं वाहन कोण आहे? नंदीबाई. शंकर परमात्म्याने शिवपुराण सगळ्यात पहिल्यांदा कोणाला सांगितलं? नंदीबाईला. त्या भगवान नंदिकेश्वराने ते शिव महापुराण कार्तिक स्वामींना सांगितलं. कार्तिक स्वामीने ते शिव महापुराण सनत्कार मुनींना सांगितलं आणि शंकादिक मुनींनी ते शिवपुराण वेदव्यास मुनींना सांगितलं. वेदव्यासाने ते शिवपुराण सूत महाराजांना सांगितलं. सूत महाराजांनी ते शिवपुराण 88,000 ऋषींना सांगितलं. अशा पद्धतीने शिव महापुराण आपल्यापर्यंत पोहोचलंय. या शिव महापुराणाची रचना कोणी केली तर ऐका. परब्रह्म नारायणाचे पुत्र ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाचे पुत्र वसिष्ठ, वसिष्ठाचे पुत्र शक्ती, शक्तीचे पुत्र पराशर मुनी, पराशर मुनी आणि सत्यवती माता यांच्या पोटी जो पोरगा जन्माला आला त्या मुलाचं नाव आहे महर्षी वेदव्यास. व्यास मुनीने काय केलं? आई वडिलांना प्रणाम केला आणि आई वडिलांना प्रणाम करून व्यासजीने सांगितलं माताजी पिताजी मी प्रभू चिंतन करण्याकरता वनामध्ये जातोय, मला जाण्याची परवानगी द्या. मी वनामध्ये जातोय शब्द जेव्हा व्यासजींच्या आईच्या कानावरती पडलं ना त्यांच्या आईच्या डोळ्यातून टपटप टपटप पाण्याच्या धारा वाहू लागल्या. ती सत्यवती माता रडायला लागली. कारण मी बोलून गेलो की सगळ्यात श्रेष्ठ पात्र म्हणजे आईचं आहे.
आणि आईच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख जर कोणतं असेल महाराज, तर एकतर मुलगा तिच्या डोळ्यासमोरून कुठंतरी निघून जावा, किंवा तरुण पोरगा आई वडिलांच्या डोळ्यासमोर खांद्यावरती जावा. याच्यापेक्षा मोठं दुःख मायबापांच्या जीवनामध्ये दुसरं कोणतं नाहीये. असेल कोणीतरी एखादी माय माऊली याच्यामध्ये की तिचा तरणा बांड पोरावरती काळाने झडप घातली आणि तो निघून गेलाय. महाराज, आज आमच्या हिंदू धर्मातील बरेच तरुण तारुण्य अवस्थेमध्ये नको त्या गोष्टी करतायत. आमच्या मोहिद्याच्या तरुण बांधवांचा आदर्श घ्यावा तेवढा कमी आहे. अरे मुलं पैसा गोळा करतात आणि हॉटेलमध्ये पार्ट्या करतात, दारू पितात. आमच्या मोहिद्याच्या पोरांनी केलं काय? सगळे तरुण बांधव एकत्र आले, घरोघरी जाऊन लोकांच्या पाया पडल्या, वर्गणी गोळा केली आणि तो पैशाचा वाईट वापर न करता सर्व गावाला परिसराला एकत्रित करून पूर्ण परिसरात घडला नाही अशा कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलंय. नाही तर बरेच तरुण बांधव तारुण्यामध्ये नको ते काम करतात आणि ज्या मायबापांना खांद्यावरती पोचवायचंय स्मशानापर्यंत, तारुण्यामध्ये आपलं जीवन संपवतायत आणि मायबापांच्या खांद्यावरती जातायत. याच्यापेक्षा मोठं दुःख मायबापांच्या जीवनामध्ये काय असेल? आणि तरुण पोरगा जेव्हा काळाच्या जबड्यामध्ये, काळाच्या ताब्यात जातो ना मायबाप, त्या टायमाला त्या मुलाच्या प्रेताजवळ कोण किती दिवस रडतं, कोण कसं रडतं, याचंही सुद्धा संत महात्म्यांनी वर्णन करून ठेवलंय. एखादा तरुण व्यक्ती ज्या टायमाला मरण पावतो, त्या तरुणाच्या प्रेताजवळ त्याची आई जेव्हा हंबरडा फोडून रडते ना, करुणास्वर आई जेव्हा मुलाच्या प्रेताजवळ हंबरडा फोडून रडते, तेव्हा ती आई कशी रडते? तर कबीर महाराज वर्णन करतात की पेट पकड कर माता रोवे, बाह पकड कर भाई, और लपट छपट कर तिरिया रोवे, और हंस अकेला जाई. आई जेव्हा मुलाच्या प्रेताजवळ रडते त्या टायमाला ती पोटाला हात लावून रडते. आई पोटाला हात लावून का रडते? तर रडून आई त्या मुलाला सांगते, बेटा अरे हेच ते पोट, अरे या पोटामध्ये तुला 9 महिने 9 दिवसापर्यंत वाढवलं होतं. अपेक्षा होते बेटा तुझ्या खांद्यावरती जाण्याची, अरे आमच्या अगोदर तू निघून गेला, आम्ही मेल्यानंतर आम्हाला आता खांद्यावरती कोण नेईल, म्हणून पेट पकड कर माता रोवे. भाऊ ज्या टायमाला भाऊच्या प्रेताजवळ रडतो ना, त्या टायमाला तो प्रेताचे हात हातात घेऊन रडतो. कारण कोणताही भाऊ भावाकडून मदतीची अपेक्षा करतो. भाऊ रडत असताना सांगतो, दादा अरे आजपर्यंत माझ्यावरती संकट आले ना, अरे याच हाताने तू मला मदत केली रे, आता माझी साथ अर्ध्यावरती सोडून निघून गेला. दादा अरे माझ्या जीवनामध्ये संकट आलं तर माझ्या मदती करता कोण धावणार? त्याच्यामुळे बाह पकड कर भाई. आणि पुढे ऐका मायबाप, अरे लपट छपट कर तिरिया रोये. पत्नी जेव्हा पतीच्या प्रेताजवळ रडते ना, ती कपाळाला हात लावून लावून रडते, छाती ठोकून रडते, कपाळाला हात मारून रडते. का छाती याच्यामुळे ठोकते पतिदेवा? मायबाप तुम्हाला काय सांगावे? अरे हाताची किंमत काय हे त्याला विचारा की ज्याला हात नाहीये. अरे पायाची किंमत काय हे त्याला विचारा की ज्याला पाय नाहीये. तसे मायबापांची किंमत काय असते हे त्याच माणसाला विचारा की ज्याला माईही नाही आणि ज्या माणसाला बापही नाही. सांगेन मी आपल्याला, गवळणीही रडतात. गवळणी कन्हैयाला बोलतात, कन्हैया अरे तू तो बेईमान है कन्हैया, हमें ही रुलाएगा. कन्हैया अरे तू तो बेईमान है, हमें ही रुलाएगा. अरे ईमानदार है तेरी यादें जो हर पल हमें याद आएंगी. गौड़नी बोलता, कन्हैया अगर हमें पता होता कि प्यार करने से कोई रोए
कन्हैया अगर हमें पता होता कि प्यार करने से कोई रोए, अरे नगारा बजाकर दुनिया से कहते हैं कि दुनिया में प्यार करे ना कोई। संपूर्ण गोकुळामध्ये शोक चाललाय, कृष्णाची जाण्याची वेळ समीप आलीये आणि माझे कृष्ण परमात्मा ज्या टायमाला नंदजीच्या पाया पडण्याकरता गेले, नंद बाबाचं दर्शन घेतलं। नंद बाबाने सांगितलं कन्हैया मुझे माफ कर दो मेरे लाल, जिंदगी में मेरे मुख से कोई गलत बोला गया होगा। बाप असून मुलाची माफी मागतायत। यशोदा मैयाचा पाया पडण्याकरता गेले, मैयाच्या पायावरती वाकणार तेवढ्याच्या टायमाने यशोदा मैयाने कृष्णाला कडकडून मिठी मारली आणि यशोदा मैया बोलते कन्हैया अरे स्वप्नात सुद्धा चिंतन केलं नव्हतं बाळा मला सोडशील म्हणून। जा बेटा जा, तुला जेथे सुखाना राहता येईल ना तेथे सुखाना राहा रे माझ्या राजा, परंतु या गरीब यशोदेला कधीही विसरू नको। कन्हैया तुला जर माझी कधी आठवण झाली नाही ना कृष्णा, एकदा तरी दही खाताना या गरीब यशोदेची आठवण येऊ। परिणाम कृष्णाने गोकुळ सोडलं, मथुरेचे राजे झाले। ऐका माझा कृष्ण मथुरेचा राजा झाला, परंतु त्या प्रसंगाला देव रडायचे। कधी एक दिवस देवकी मातेने पंचपक्वानाचं ताट वाढलं आणि ताटाच्या एका कोपऱ्यामध्ये दही वाढलं। कन्हैयाने ताटाच्या कोपऱ्यातलं दही पाहिलं, ताट कोपऱ्यामध्ये सारून दिलं, दुसऱ्या कोपऱ्यामध्ये जाऊन रडायला लागली। कन्हैया रडत असताना देवकी माता चिंतातुर है। देवकी माते ने उद्धवाला आवाज दिला, उद्धव क्या हुआ मां? अरे देखो कृष्ण ने भोजन नहीं किया, बहुत रो रहा है, उसे कुछ समझाओ। उद्धव जी कृष्ण जी के पास आते हैं और कहते कि कृष्ण जी आपने भोजन नहीं किया? नहीं किया। अरे कृष्ण जी आप क्यों रोते हो? और रोने लग गए। उद्धव जी कहते कृष्ण जी अरे आपको किस बात की कमी है, आप क्यों रोते हो? कृष्ण जी ने रोते हुए जवाब दिया, सच कहो उद्धव, मैंने मेरी मां देवकी से कहा था उद्धव की मां जिंदगी में मुझे कभी थाली परोसनी होगी ना तो मेरी थाली में कभी गोरस नहीं रखना मां। मैंने देवकी मैया को समझाया था कि जिंदगी में कभी थाली परोसनी होगी तो मेरे थाली में कभी गोरस नहीं रखना। तभी भी मेरी माँ देवकी ने थाली में गोरस रख दिया उद्धव। और मैं सच कहता हूँ भाई, जब मैं थाली में गोरस देखता हूँ ना तब मुझे मेरी बचपन वाली माँ यशोदा की याद आती है। मैं रोने लगता हूँ, भोजन नहीं कर सकता। हे मी का सांगतोय तुम्हाला? अरे एवढ्या मोठ्या लोकांची मायबापांच्या बाबतीमध्ये ही भावना आहे, आमची का असू नये? मायबापांना जपा, त्यांची सेवा करा। आणि सांगेल सेवा करता येत नसेल ना तुम्हाला करू नका। भावांनो ऐका, माझ्या कथेतून एवढं घेऊन जा, मायबापांची सेवा करता येत नसेल तर करू नका, पण त्यांना त्रास देऊन दुःखी करण्याचाही प्रयत्न करू नका। आई वडिलांची सेवा केली तुमच्या जीवनामध्ये पुण्याच्या राशी लागतील, आणि मायबापांना त्रास दिला ना तुमच्या जीवनामध्ये दुःखाचे पर्वत कोसळतील। आई वडिलांबद्दल तुम्हाला एकच वाक्य सांगतो, ते वाक्य कालही सत्य होतं, आजही सत्य, आणि याच्या पुढे सत्य राहणार आहे। आई वडिलांच्या बाबतीमध्ये एकच वाक्य सांगतो ऐका, अरे जिस घर में माँ बाप की किदर नहीं होती, जी हाँ, अरे जिस घर में माँ बाप की किदर नहीं होती, अरे उस घर में कभी बरकत नहीं होती। ज्या घरात मायबापांची किंमत केली जात नाही ना, तुम्ही कितीही पैसा कमवा, तुमचा पैसा येतो कुठे आणि जातो कुठे तुमच्या ध्यानामध्ये येत नाही। आईला सांगितलं, आई मी जाऊ का? सत्यवती मातेने सांगितलं, बेटा जाऊ नको। व्यासजी बोलतात की आई तुझी सेवा करण्याकरता जसा माझा अवतार आहे तसं जगाच्या कल्याणासाठीही माझा अवतार आहे। जेव्हा तू माझं स्मरण करशील, तुझी सेवा करण्याकरता उपस्थित होईल। आई वडिलांनी होकार दिला, आई वडिलांना प्रणाम केला। व्यासजी वनामध्ये निघून जातात। सरस्वती नदीच्या काठाला छोटीशी पर्णकुटी बनवली, त्या पर्णकुटीचं नाव आहे शाम्यप्राश।
त्या पर्णकुटीमध्ये राहतात, प्रभूचं व्यासजी चिंतन करतात. पण व्यासजी ध्यानाला बसल्यानंतर त्यांना समजत नाही की कोणाचं ध्यान करावं. त्या टायमाला सनत कुमार मुनी त्या ठिकाणी आले आणि सनत कुमारांनी सांगितलं, व्यासजी तुम्ही सत्य तत्वाचं ध्यान करा आणि ते सत्य तत्व म्हणजे शिव आहे. त्या सत्य तत्वाचं तुम्ही ध्यान करा, ते सत्य तत्व म्हणजे शिव आहे असा उपदेश करून सनकादिक मुनी त्या जागेवरून निघून गेले. व्यास मुनींनी हजारो वर्षापर्यंत त्या सत्य तत्वाचं ध्यान केलं आणि सत्य तत्वाचं ध्यान केल्यानंतर अनेक ग्रंथाची व्यास मुनींनी रचना केली. त्याच्यामध्ये शिव महापुराणाची त्यांनी रचना केली आणि या शिव महापुराणामध्ये भगवान शिवजींच्या दिव्य कथा आहेत, अद्भुत कथा आहे. शौनक मुनीने सूत मुनींना प्रश्न केला की गुरुजी आम्हाला भगवान शिवजींच्या लिंगाबद्दल माहिती तुम्ही सांगा. त्या टायमाला सूत मुनी बोलतात, शौनकजी जो प्रश्न तुम्ही मला विचारला ना तोच प्रश्न एकदा नारद मुनींनी त्यांच्या पिता ब्रह्मदेवाला विचारला आणि ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला. त्या विषयाची कथा अशी आहे की सुतजी बोलतात, शौनकजी एकदा नारद मुनी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत करत हिमालयाकडे निघाले. नारायण नारदजी नारायण 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 आता नारद मुनींचा आपल्यामध्ये आगमन होणार आहे. उठून मागे विना घेतला, दुसऱ्या हातामध्ये चिपड्या घेतल्या आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत करत हिमालयामध्ये गेले. हिमालयामध्ये गेल्यानंतर एक भयंकर अशा प्रकारची गुफा होती. त्या गुफेमध्ये नारद मुनी गेले आणि गुफेमध्ये नारद मुनी बस राहू द्या. गुफेमध्ये नारद मुनी गेल्यानंतर नारद मुनीने आपला विना समोर ठेवून दिला आणि विना समोर ठेवल्यानंतर आसन लावून हात पुढे केले, डोळे बंद केले आणि भगवान परमात्म्याचं ध्यान करू लागले. नारद मुनी डोळे बंद. नारद मुनींना हिमालयाच्या गुफेमध्ये समाधी लागली. ही बातमी ज्या टायमाला स्वर्गामध्ये इंद्रदेवाला कळाली, इंद्राला टेन्शन पडलं की यांची समाधी जर निर्विघ्नपणे पार पडली तर मात्र माझी खुर्ची जाण्याची दाट शक्यता आहे. खुर्ची जाण्याची पहिलेपासून लोकांना टेन्शन आहे. मला तिकडे जास्त बोलायचं नाही, मला ते आवडतही नाही. त्याच्यामुळे नारद मुनीची समाधी मला सांगितलं, कामदेव जा आणि कोणत्या प्रकाराने तुम्ही नारद मुनींची समाधी भंग करा. कामदेव स्वर्गातून निघाले. जय हो. कामदेव त्या ठिकाणी येत आहेत आणि कामदेव नारद मुनीची समाधी भंग करण्याचा प्रयत्न करतायत.
महाराज डोळे उघडा, महाराज डोळे उघडा. हे कामदेवाचं बोलणं नारद मुनींच्या कानापर्यंत पोहोचलं आणि नारद मुनींनी डोळे उघडले. ऐका, नारद मुनींनी डोळे उघडल्यानंतर कामदेवानी नारद मुनींच्या गळ्यामध्ये फुलांचा हार टाकला. कामदेवाने 3 गोष्टी केल्या. कोणत्या? एक म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा नारद मुनींना काय केला? नमस्कार. दुसरी गोष्ट म्हणजे नारदाच्या गळ्यामध्ये काय टाकला? हार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कामदेवाने नारदाची स्तुती केली. आणि या 3 गोष्टींच्या माध्यमातून हुशार कामदेवाने बरोबर चतुराईने नारदाला हरवलं. आता कथा लक्ष देऊ नये का? तिकडे पहा भले पण कान माझ्याकडे ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा कामदेवाने नारद मुनीला काय केलं मावशी? नमस्कार. नमस्कार कोणाला म्हणतात? नमः करोती. वाकून केला जातो त्याला काय म्हणतात? म्हणून नमस्कार म्हणताना मान काय झाली पाहिजे? वाकली पाहिजे. आम्ही कोणाच्या घरी गेलो ना, बरेच माणसं आम्हाला महाराज नमस्कार. भाऊ तुझा नमस्कार झाला पण रागात झाला, जरा प्रेमाने केला. आणि नारद मुनींच्या गळ्यामध्ये काय टाकला? हार. कोणाला म्हणतात सांगतो तुम्हाला? ऐका, हारा पुढे हार मान्य केल्याशिवाय हार गळ्यात येत नाही, त्याला हार म्हणतात. कळाला नसेल पुन्हा सांगतो. हारा पुढे हार मान्य केल्याशिवाय हार गळ्यात येत नाही, त्याला हार म्हणतात. बघा, म्हणजे हारा पुढे हार मान्य केल्याशिवाय हार गळ्यात येत नाही आणि त्याला हार म्हणतात. आणि कामदेवाने नारद मुनींची स्तुती केली. स्तुतीचं लग्न झालेलं नाही. ज्याला कोणाला वाटत असेल आणि ज्यांना स्तुती आवडते ते स्तुतीला आवडत नाही. सज्जन स्तुतीला आवडतात पण सज्जन माणसाला स्तुती आवडत. दुर्जनाला स्तुतीला आवडते पण स्तुतीला दुर्जन आवडत नाही. दोन्ही ठिकाणी लग्न झालं नाही. या 3 गोष्टींच्या माध्यमातून कामदेवाने नारद मुनींना हरवलं आणि कामदेव त्या ठिकाणाहून निघून जात आहेत. नारद मुनीही त्या गुफेतून निघाले आणि नारद मुनी निघाल्यानंतर भगवंताचं नामचिंतन करत करत नारद मुनी तिथून निघाले. नारायण नारद मुनींना हरवलं. कामदेव स्वर्गामध्ये निघून जातात. लक्ष माझ्याकडे ठेवा. नारद मुनींना गर्व झाला. नारद मुनी तिथून निघाले आणि ब्रह्मदेवाच्या जवळ गेले. ब्रह्मदेवाने विचारलं, नारदजी तुम्ही आपल्या घरी का येत नाही? नारद मुनीने सांगितलं, मला वेळ नसतो, हिमालयामध्ये गेलो होतो, मी कामाला हरवलं. ब्रह्मदेवाने ते ऐकलं आणि ब्रह्मदेवाने मनात विचार केला की आमचा बुवा बिघडला. चांगली कथा सांगणारा महाराज आता इकडचं तिकडचं सांगायला लागला, कामाचं सांगायला लागला.
ब्रह्मदेवाने सांगितलं, नारदजी तुम्ही कामाला जिंकलं हे माझ्याजवळ सांगितलं, पण शंकराजवळ अजिबात सांगू नका. आणि माणसाचा स्वभाव आहे की जी गोष्ट करायला नाही लावली ना लोक मुद्दामून ते करतात. नारद तिथून निघाले आणि भगवान शिवजींजवळ. शिवजी म्हणे, नारदजी काय येणं केलं? म्हणे, देवा मी कामाला जिंकलं. महादेवाने एकाच वाक्यामध्ये सांगितलं, नारदजी तुमचं भजन करणारेही कामाला जिंकू शकतात, तुम्ही जिंकले याच्यामध्ये काय नवल आहे? पण नारदजी माझं तुम्हाला सांगणं आहे की माझ्याजवळ ही गोष्ट सांगितली ना, विष्णू परमात्म्याजवळ सांगू नका. शंकर परमात्म्याने 2 गण नारद मुनींच्या मागे पाठवले. नारदजी तिथून निघाले आणि वैकुंठामध्ये गेले. आणि विष्णूला आपण तेच सांगितलं की पठ्याने कामाला जिंकलं. विष्णूला वाईट वाटलं. विष्णू परमात्म्याने सांगितलं की नारद माझा भक्त आहे आणि माझ्या भक्त नारदाला जर अहंकार निर्माण झालाय तर याचा अहंकार आपण घालवला पाहिजे. म्हणून विष्णू परमात्म्याने केलं काय, एक मायावी नगर तयार केलं. त्या नगराचं नाव आहे श्रीनिवासपूर. आणि त्या श्रीनिवासपूर नावाचं जे नगर होतं, त्या नगराचा राजा होता, त्याचं नाव होतं शीलनिधी. आणि भगवंताने केलं काय, आपल्या मायेला म्हणजे विश्वमोहिनीच्या रूपामध्ये त्या ठिकाणी ठेवलं. शीलनिधी नगरचा जो राजा आहे तो दिसायला खूप सुंदर आहे राजा. त्या राजाची राणी ही सुंदर आहे. आणि भगवान परमात्म्याने आपली पोरगी जी विश्वमोहिनी तिथं ठेवली ना, मायेला विश्वमोहिनीच्या रूपामध्ये, ती विश्वमोहिनी ही किती सुंदर आहे. या सगळ्या गोष्टींचं दर्शन आपल्याला करायचं आहे. आता एकाच मिनिटामध्ये राजा शीलनिधी मुलीचं स्वयंवर. आणि स्वयंवरामध्ये देशोदेशीचे राजे आले होते. कथा लक्ष देऊ नये का? देशोदेशीचे राज्य त्या स्वयंवरामध्ये आलेले होते. एका राजाची आणि नारद मुनींची भेट झाली. आणि नारद मुनीने त्या राजाला विचारलं, तुम्ही कुठे आहेत? म्हणे, काही नाही, हे श्रीनिवासपूरचा जो राजा शीलनिधी ना, त्याची मुलगी, तिचं नाव विश्वमोहिनी, तिचं स्वयंवर आहे. स्वयंवर आहे? नारदजी तुम्ही एक काम करा, तुम्ही राजाला भेटण्याकरता जाऊन या. त्या राजकुमाराचं बोलणं ऐकलं. नारद मुनी येत आहेत. शीलनिधीने पाहिलं, मनातून आनंद झाला. राजे उठून उभे राहिले, राणी उठून उभ्या राहिल्या. आणि राजा राणीने नारद मुनींना प्रणाम केला. क्या बात. नारद मुनींना प्रणाम केला आणि बसण्याकरता आसन दिलं. खुर्ची पुढे ठेवा, पुढे ठेवा. बस, बसण्याकरता आसन दिलं. आणि राजाने सांगितलं की बरं झालं नारदजी तुम्ही आमच्या नगरीमध्ये आलात. माझ्या मुलीचं स्वयंवर आहे. ही माझी पोरगी, हिचं नाव विश्वमोहिनी, हिचं भविष्य सांगा. म्हणून विश्वमोहिनी मातेने हात पुढे केला. क्या बात आहे. नारद मुनींनी विश्वमोहिनीचा हात पाहिला आणि दुसरी नजर विश्वमोहिनीच्या चेहऱ्याकडे टाकली.
आणि विश्व मोहिनीचं सौंदर्य पाहिलं महाराज आणि नारद पागल झाला. आणि नारदाने विचार केला बापरे बाप एवढं सौंदर्य जगामध्ये आहे असं जर मला माहिती राहिलं असतं मी लोकमतला बातमीच लावली नसते की पट्ट्याने कामाला जिंकलं. नारद मुनी सारखे पाहत राहिले. शेवटी राजाला राग आला. अरे महाराज तुम्हाला तोंड पाहिला नाही हात पाहिला लावला. हात पहा म्हटले. मग नारद मुनीने विश्व मोहिनीचा हात पाहिला आणि भविष्य वाचायला सुरुवात केली. भविष्य असं होतं ऐका. भविष्य असं होतं की 14 ब्रह्मांडाचा मालक हिला माळा घालणार. पण नारद मुनीने भविष्य असं वाचलं की ही ज्याला माळा घालणार तो 14 ब्रह्मांडाचा मालक होणार. उलट वाचलं बरं का. आणि ते भविष्य वाचून नारद मुनी पटापट निघून गेले. नारद मुनी मला असे विचार करतायत की काय केलं म्हणजे विश्व मोहिनी मला प्राप्त होईल. काय केलं म्हणजे विश्व मोहिनी मला प्राप्त होईल. तेव्हा नारद मुनीने विचार केला हरिसन मागव सुंदर ताई. लक्ष माझ्याकडे ठेवा. देवाला आपण सुंदर रूप मागू. विष्णू परमात्म्याचं ध्यान केलं. विष्णू परमात्मा प्रगट झाले. नारदाला विचारला काय पाहिजे. म्हणे देवा तुमचं हरी रूप मला द्या. कोणतं रूप द्या. हरी शब्दाचे 2 अर्थ होतात. कोणते. देवाचं सुंदर रूप केलं माहिती का. अख्खा नारद सुंदर केला आणि तोंडात बंदर ठेवला. म्हणजे पूर्ण नारद सुंदर धडापासून खाली सुंदर आणि तोंड मात्र कोणाचं दिलं. आणि पहिले काही आरसे होते का. नारद मुनींनी आपल्या अंगाकडे पाहिलं. बापरे बाप माझ्या अंगाची कांती चकाकते. मी किती सुंदर आहे. आता विश्व मोहिनी मला भेटेल म्हणून नारद मुनी पुन्हा शीलनिधी राजाच्या नगरीमध्ये पटापट यायला लागले. विष्णू बरोबर आहे. तर नंबर आता माझा लागणार आहे. नारद मुनी नारद मुनी पहिल्या आसनावरती बसून गेले. विष्णू पण पाठवा. एक खुर्ची ठेवा. नारद मुनी पहिल्या आसनावरती बसले. इच्छा स्वयंवर म्हणजे काय. इच्छा असेल त्याला वर्ण याला म्हणतात इच्छा स्वयंवर. पण स्वयंवर म्हणजे काय. ज्या स्वयंवराचा पण राहतो त्याला म्हणतात पण स्वयंवर. आणि शौर्य शुल्का स्वयंवर म्हणजे काय तर आपल्या ताकदीवरती समोरच्याची पोरगी पडवून नेणे याला म्हणतात शौर्य शुल्का स्वयंवर. कशा पद्धतीने अर्जुनाने सुभद्रेला कृष्णाने रुक्मिणीला आताच्या भाषेत सांगू परशाने आर्चीला. हे चांगलं पटतं तुम्हाला. विष्णू पाठवा ना. पूर्ण मंडपामध्ये सुंदर मी आहे चोपदार. विष्णूची खुर्ची इकडे ठेवा. विष्णूची खुर्ची इकडे बस. पूर्ण मंडपामध्ये सुंदर मी आहे. नंबर माझा लागेल. पूर्ण मंडपामध्ये सुंदर मी आहे. आणि त्याच मंडपामध्ये क्या बात याला म्हणतात विष्णू. त्या मंडपामध्ये शेवटच्या आसनावरती विष्णू परमात्मा बसलेले होते. क्या बात. शेवटच्या आसनावरती विष्णू परमात्मा बसलेले होते. ऐका नारद मुनी मधल्या आसनावरती होते आणि आजूबाजूला 2 शिवगण होते. आता कथा लक्ष देऊ ऐका. इकडचा शिवगण तिकडच्या शिवगणाला म्हणतो का रे बाबा आतापर्यंत आपल्याला असं वाटत होतं की नंबर आपला लागेल. आता आपला नंबर लागणं शक्य. एवढा सुंदर जर अति सुंदर असेल. नारदाला वाटलं वाह पूर्ण मंडपामध्ये माझी चर्चा चालू आहे. नंबर माझाहीच लागेल. इतक्याच टायमामध्ये 11:10 झाले आणि पुष्पमाला हातामध्ये घेऊन विश्व मोहिनी निघाली. आणि विश्व मोहिनी मंडपामध्ये फिरते. विश्व मोहिनी ज्या टायमाला पहिल्या आसनावरती बसलेल्या नारदाला पाहिलं. नारदाचं माकडाचं तोंड पाहिलं. विश्व मोहिनीला क्रोध आला आणि विश्व मोहिनी वडिलांना सांगितलं पिताजी शीलनिधी
उठून उभे राहिले आणि सांगितलं पिताजी ये पहले आसन पे जो बंदर बैठा है उसको पंडाल से निकाल दो। हाथ पकड़ा आणि मंडपातून हाकलून दिलं। आणि फिरता फिरता विश्वमोहिनी शेवटच्या आसनामध्ये शेवटच्या रांगेमध्ये शेवटच्या आसनावरती विष्णू परमात्मा बसलेले होते। विश्वमोहिनी विष्णू परमात्म्याच्या जवळ आले। विश्वमोहिनीने विष्णू परमात्म्याच्या गळ्यामध्ये हात टाकला। जय हो। विश्वमोहिनीने विष्णू परमात्म्याच्या गळ्यामध्ये हार टाकला आणि विष्णू परमात्म्याने विश्वमोहिनीला पत्नी म्हणून स्वीकार केला। क्या बात है। सर्वांनी आता बसून सगळ्यांनी रांगेशीर भाग्यवान महाराज तरुण कार्यकर्त्यांना धन्यता द्यावी तेवढे कमी आहेत। सकाळपासून टेन्शन राहतं। बरं सापडायला काही नाही, घर परत नवरदेव नवरी आहे पण शोभायला पाहिजेत पात्र, त्याच्यामुळे आनंद होत असेल बरं का। विश्वमोहिनीचा स्वयं तळ्यामध्ये आपला चेहरा पाहिला आणि तेव्हा त्यांना तोंड कशाचं दिसलं? तोंड कशाचं दिसलं? मग नारद मुनी विचार करतात हे भगवान याच्यामुळे लोक माझ्याकडे पाहत होते का? मला वाटत। मग नारद मुनीला क्रोध आला कोणाचा? विश्वमोहिनीचा नाही, शीलनिधीचा नाही, राणीचा नाही, कोणाचा? विष्णूचा। नारदजी बोलतात देवा अरे विण्याच्या तारा तुटेपर्यंत डोक्याची शेंडी हालून हालून तुझं भजन केलं आणि तुझ्या भजनाचा परिणाम मला माकडाचं तोंड दिला। अरे तू सापडला पाहिजे रे। आणि नका जाऊ तुम्ही तेच सांगा। नारदाने विश्वमोहिनीला विष्णूच्या समोर पाहिलं आणि नारदाला क्रोध आला। आता 2 मिनिटात कथा संपेला। नारदाला क्रोध आला आणि नारदजी बोलतात देवा तू कपटी आहे, कपटी। इतका कपटी म्हटले की समुद्र मंथनातून 14 रत्न निघाले ना, चांगले चांगले तू घेतले, लक्ष्मी निघाली स्वतः घेतली, कौस्तुभ मणी निघाला स्वतः घेतला आणि मदिरा निघाली तू दैत्य लोकांना पाजून टाकली। देवा तू कपटी आहे। देवा माझा तुला शाप आहे, तू मला सामान्य माणसाचं शरीर दिलं ना, पुढच्या जन्मामध्ये तुला सुद्धा सामान्य माणूस व्हावं लागेल। दुसरी गोष्ट मला तू माकडाचं तोंड दिलं, पुढच्या जन्मामध्ये तुला माकडाशिवाय कोणीही मदत करणार नाही। आणि तिसरा मुद्दा मी जसं आता विश्वमोहिनीच्या वियोगाने तरफडतोय ना तसं तुला तुझ्या पत्नीच्या वियोगाने तरफडावं लागेल। त्याचा परिणाम असा झाला होता की हे विष्णू पुढच्या जन्मामध्ये राम झाले होते। रामाला कोणी मदत केली होती? माकडाने। आणि नारदजी जसं विश्वमोहिनीच्या वियोगाने तरफडत होते तसं राम प्रभू कोणाच्या वियोगाने तरफडत होते? सीता मातेच्या वियोगाने। आणि मग भगवान विष्णूने केलं काय? आपली माया विश्वमोहिनी असं दाखवलं आणि नारदाला कळालं की मी देवाला शाप देऊन चांगलं केलं नाही। नारदाने भगवान विष्णूची माफी मागितली आणि विचारलं काय करू? भगवान विष्णू परमात्म्याने सांगितलं नारदजी तुम्ही एक काम करा, आता काशीला जा। काशीला गेल्यानंतर भगवान विश्वनाथांचं दर्शन घ्या, तिथून ब्रह्मलोकामध्ये जा आणि करावं लागतं। महादेवाचं जो भजन करत नाही तो काम नावाच्या विकाराला जिंकू शकत नाही। नारद मुनी काशीला गेले, काशीहून ब्रह्मलोकामध्ये गेले आणि ते नारद मुनी त्यांच्या पित्याला म्हणजे ब्रह्मदेवाला शंकराबद्दल प्रश्न विचारतील, पण केव्हा? आज नाही, उद्या रात्री 8 वाजता। आजची कथा आदरणीय शूटिंग सानंतर भरपूर कॅमेरेवाल्यांना फोन केला, कोण काय सांगत होतं, कोण काय सांगत होतं, पण आमच्या शब्दाला मान देऊन आमचे विजय दादा या ठिकाणी आले, त्यांच्या मनापासून धन्यवाद।